व्हॅक्सिन दिलेल्या दिवशी तर तुम्हाला मी दाखवलं कसा खेळत होता आणि औषध पण छान पीत होता. पण त्या रात्री ना एवढा फीव्हर आला त्याला, की आम्ही रात्रभर घेऊनच बसलो होतो. पाय पण टेकवता येत नव्हता. परत सकाळी एकदम छान स्माईल देत उठला. आज सॅटर्डे, संडे पप्पा घरी आहेत म्हटल्यावर तो अजूनच खुश असतो आणि आता संडे म्हटल्यावर ना घरातलं तेल वगैरे बाकीचं सगळं सामान जरा भरायचं होतं म्हणून विदूला घेऊन मी स्टार बाजारला निघाली. कारण समर्थला असं हवेमध्ये आज फिरवू नाही शकत होते. फीव्हर वगैरे त्याला होताच. पप्पा घरी आहेत म्हटल्यावर त्याचं काही टेन्शन नसतं. आल्या-आल्या आधी एकटे फ्रुट्स घेतले आणि लवकरच आलो होतो त्यामुळे कसं थोडं सगळं असं भरलेलं दिसत होतं. भारी वाटत होतं मग घ्यायला. पण लास्ट टाईम तर पूर्ण ट्रे खाली होते लेट आल्यामुळे. आधी भाज्यांचं वगैरे सगळं आणि कडधान्यांचं इथे बिल करून घेतलं आणि मग त्यानंतर विदूचा जो फेव्हरेट सेक्शन जो सगळ्यांचाच असेल, तो म्हणजे झुडिओ. तर तिला आधी आल्यापासून लागलं होतं, की "लवकर पटापट कर मम्मा खालचं, आपण आधी वरती जाऊया." तर मग वर आलो आणि मग ही सगळं आपलं लावून-लावून बघत होती, कमेंट पण पास करत होती आणि असं छान हसत-खेळत मस्त वाटत होतं. तेवढाच टाईम भेटतो मुलांसोबत आपलं हे करायला आणि इकडे झुडिओमध्ये आल्यानंतर वरती पण आपलं हे सगळं असतं ना, तिथे मी अशा करामती करत होती वेगवेगळ्या म्हणजे नेलपेंट लावून वगैरे. तर विदू माझ्यावर खूप हसत होती, "हे काय करतीये मम्मा?" म्हणून म्हटलं, "ठीक आहे, काय नाही होत त्याला." तर असं लावून वगैरे घेतलं. नंतर म्हटलं, "चल आधी आपण जाऊया काउंटरला बिल करायला." कारण आज संडे म्हटल्यावर कसं खूपच गर्दी असते आणि गर्दी होती पण कसं फटाफट होत पण होतं. त्यानंतर बघा लगेच ऑटो पण भेटली आणि मग घरी यायला निघालो. तुम्हाला हा मिनी व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चलो बाय.